पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। सकाळच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध। सकाळच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा। तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। सकाळच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे। 4 चरणाचा आणि उपदेश प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। तुकोबाराय म्हणतात की मी तुम्हाला उपदेश करतोय काय, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका। मग हा आयुष्याचा नाश काय असतो, तर नाशिवंताच्या पाठीमागे लागणे हाच खरा आयुष्याचा नाश असतो। नाशिवंताच्या पाठीमागे लागणे हाच खरा आयुष्याचा नाश असतो। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी। नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी अटी। नाशिवंताच्या मागे लागणे हाच खरा आयुष्याचा नाश आहे। नश्वर संसाराच्या मागे लागणे, नश्वर वस्तू संग्रहाच्या मागे लागणे, नश्वर द्रव्यार्जनाच्या मागे लागणे, नश्वर विषय भोगाच्या मागे लागणे हाच आयुष्याचा खरा नाश आहे। व्यसनाच्या मागे लागणे हाच खरा आयुष्याचा नाश आहे। विषय भोगाच्या मागे लागणे हाच खरा आयुष्याचा नाश आहे। आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितायत की केवळ देहभरण हे तो जाण, उघडी नागवन। केवळ देहभरण हे तो जाण, उघडी नागवन। केवळ खाणं पिणं मजा करणं, देहाचं भरण ही आपण आपली केलेली उघड उघड नागवणूक आहे। कारण हे शरीर पंचमहाभूताचं बनलंय आणि ते शेवटी मेल्यावर पंचमहाभूतात विलीन होणार आहे। ज्ञानोबाराय बोलले, हातो पाचाचा मेळावा, शिखी अनुसरेल पंचत्वा, तयवेळी केला के गिवसावा सिनू आपला। हे पंचमहाभूताचं शरीर बनलंय आणि मेल्यावर हे पंचमहाभूतात विलीन होईल। मग या शरीराचे लळे पुरवण्यासाठी जे आम्हाला कष्ट पडले, त्याचा मोबदला आम्ही कुणाला मागायचा? कारण शेवटी शरीर संपणार आणि भोगही संपणार। मग याला भोग देण्यासाठी, याचे लळे करण्यासाठी जे आम्हाला कष्ट पडले, त्या कष्टाचा मोबदला मागायचा कुणाला? हातो पाचाचा मेळावा, शिखी अनुसरेल पंचत्वा, तयवेळी केला गे गिवसावा सिनू आपला। हे पंचमहाभूताचं शरीर आहे, शेवटी पंचमहाभूतात विलीन होईल। याचे चोचले करणं हाच आयुष्याचा खरा नाश। तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागणं हीच तुमची अधोगती
आणि हाच खरा आयुष्याचा नाश आहे. परपीडा देणं, असत्यानं वागणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. हरिनामाला विन्मुख होणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. संत संगतीत न येणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. संतांचे ग्रंथ, संतांचे विचार न वाचणं, न ऐकणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. कथा कीर्तनात न बसणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. परद्रव्य परिणारीचा अभिलाष करणं, हाच खरा नाश आहे. भ्रष्टाचार करणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. तात्पर्य चुकीच्या मार्गाने वागणं, आपल्या जीवनात पाप प्रवृत्ती आणणं, हाच खरा आयुष्याचा नाश आहे. कारण पाप प्रवृत्तीने आपली अधोगती होते, आपण नरकाला जातो, आणि आपण नरकाला जाणं हाच आपल्या आयुष्याचा खरा नाश आहे. दुसरा तिसरा काही नाही. नरकाला जाणं हाच आपल्या आयुष्याचा खरा नाश आहे. परमार्थाला, हरिनामाला विन्मुख होणं, हाच आयुष्याचा खरा नाश असतो. तुकोबाराय बोलले, गती तेची मुखी नामाचे स्मरण. गती तेची मुखी नामाचे स्मरण, अधोगती जाण विन्मुक्ता. काय जीवनाची गती? मुखात भगवंताचं नाम धारण करणं ही जीवनाची गती आहे, ही जीवनाची प्रगती आहे. पण भगवंताच्या नामाला विन्मुख होणं ही अधोगती आहे. भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवणं ही अधोगती आहे, आणि हाच आयुष्याचा खरा नाश आहे. ज्याने भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवली, हाच त्याच्या जीवनाचा खरा नाश असतो. आणि तुकोबाराय इथंच आम्हाला जाग करतायत की तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. नामाला विन्मुख होऊ नका. नामाला विन्मुख होणं हाच तुमच्या आयुष्याचा खरा नाश असतो. नामाशी विन्मुख तो नर पापिया. पापी कोण? ज्याने हरिनामाकडे पाठ फिरवली तोच पापी. निंब निंबोळ्या मोडून आला, तरी तो कावळे अशी सुकाळू झाला. त्याचा भक्तिहीन वाढुन्नला दोषाची लागी. भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागी. ज्ञानोबांनी चकारात्मक सांगितलंय, भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागी. ज्यांनी भक्तीकडे पाठ फिरवली आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. आणि असा पापी मनुष्य अधोगतीला जातो, नरकालाच जातो. आणि ही जीवनात होणारी अधोगती आणि नरकवास हाच मनुष्य जीवनाचा खरा नाश असतो. मनुष्य जन्माला कशा करता आलाय? ज्ञानोबाने स्पष्ट सांगितले, पाय पाय शराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. मनुष्याने इथं येणं केलं ते केवळ आणि केवळ हरिनाम घेऊन मुक्त होण्यासाठी, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी. परंतु मनुष्य सगळं करतो, पण ज्याच्यासाठी इथं आलाय तेच करत नाही. कशासाठी आलाय? मुक्त होण्यासाठी. कशासाठी आलाय? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. कशासाठी आलाय? जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी. नेमकं मनुष्य हे सगळं करत नाही, बाकी सगळं करतो, की ज्याने त्याची अधोगती होते, आणि हा जीवनाचा नाश असतो. काय करतो मनुष्य? मनुष्य परपीडा करतो, असत्य वागतो, हरिनामाकडे पाठ फिरवतो, संत वाङ्मयापासून दूर जातो, सत्संगतीत येत नाही, याने त्याची अधोगती होते. ज्यांना अधोगती होते मनुष्य ते करतो, पण ज्याने सद्गती मिळते मनुष्य ते करत नाही, आणि सद्गती मिळते हरिनामानं. आणि हरिनामाला पाठ फिरवणं, हरिनामाकडे पाठ फिरवणं हा मनुष्य जीवनाचा
खरा नाश असतो. नका करू नाश आयुष्याचा. तुकोबाराय आम्हाला जागं करतात की बाबांनो, जागं व्हा. तुम्ही कशाला आलाय तिथं? तुम्हाला सारासार विचार कळावा. जीवनात सार काय, आसार काय. तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात तर तुमच्यापाशी सारासार विचार असावा. तुमच्यापाशी सारासार विचार असेल तर तुमच्या आयुष्याचा नाश होणार नाही. आमच्यापाशी सारासार विचार नाही म्हणून आमच्या आयुष्याचा नाश होतोय. काय सारासार विचार? एत सार भगवंत, फलकट तो संसार, एत सार भगवंत. तुकोबाराय संसार फलकट आहे भुसकाटासारखा आणि भगवंत सार आहे. अशी जाणीव होणं, असा निश्चय होणं, अशी विवेक जागृती होणं की संसार आसार आहे आणि भगवंत सार आहे, अशी विवेक जागृती होणं, याला सारासार विचार म्हणतात. आणि हा प्रत्येक मानवी जीवनात असावा. आणि हा मानवी जीवनात विचार नसेल सारासार तर त्याच्या आयुष्याचा नाश निश्चित होणारच. एकूण 84 लक्ष योनी आहेत. या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्यचक अशी योनी आहे की ज्या योनीमध्ये सारासार विचार करता येतो. कारण मनुष्याला सारासार विचार करण्यासाठी भगवंतानं ज्ञान नावाची एक विशेष गोष्ट दिली आहे. नाथ महाराज लिहित आहेत, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वसी. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वसी. या 84 लक्ष योनीमध्ये आहार निद्रा भय मैथून या चारही गोष्टी प्रत्येक योनीला समसमान आहेत. परंतु मनुष्य योनीची विशेषता यामुळे आहे की इतरात जे नाही ते मनुष्यात आहे आणि ते आहे ज्ञान, की ज्या ज्ञानानं तो सारासार विचार करू शकतो, की जे इतर प्राण्याला करता येत नाही. कारण इतर प्राण्यात ज्ञान नावाची गोष्ट नाहीये. आणि म्हणून इतर योनीला परमार्थ करता येत नाही. इतर योनीला देव कळत नाही, मोक्ष कळत नाही, भगवंताची प्राप्ती कळत नाही, अर्थात सार आसार कळत नाही. का? तर त्यांच्याकडे सार आणि आसार विचार करण्याची बुद्धी नाही, ज्ञान नाही, जी फक्त मनुष्यात आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म सर्व योनीत विशेष आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी. म्हणून मनुष्य योनी विशेष आहे आणि ती महत् प्रयासानं तुम्हाला प्राप्त झाली. हिशोब केला तर अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. 10-12 कोटी, 10-12 लाख नाही, 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. इतका मनुष्य जन्म दुर्मिळ आहे. आणि जन्म मरणाचा फेरा हा फक्त मनुष्य योनीतूनच चुकवता येतो, इतर कुठल्याही योनीतून नाही. म्हणून इतर योनी भोगासाठी आहेत, मनुष्य योनी त्यागासाठी आहे. भोग तर बाकीच्या सगळ्यांनी भोग घेतलेच की हो. जनावर काय करतायत? भोगच घेत आहेत, खातायत पितायत. बाकीचे इतरही भोग घेत आहेत. त्यांना काय धंदा आहे? खाणं. जनावर काय करतात? दिवसभर चरत राहतात. कुत्रे मांजरे चरत राहतात, खात राहतात, फिरत राहतात. आणि माणसाने तेच केलं तर हा माणसाच्या आयुष्याचा नाश असतो. जे तुकोबराय सांगतात की नका करू नाश आयुष्याचा. माणसा तू जाणून घे, तू कोण आहे, कुठून आलास, कशा करता आलाय, तुला कुठं जायचंय. हा सारासार विचार मानवी जीवनात असावा. माणसाला आपलं हित कळावं. आणि हित नाही कळालं तर माणसाच्या आयुष्याचा नाश होतो. माणसाला हित कळावं. काय हित आहे? एकदा देवाने एका माणसाला प्रश्न विचारला की माणसा,
मी तुला एवढं सुंदर शरीर दिलंय, इतका सुंदर नरदेह दिलाय, तू याचं काय हित केलंस? या नरदेहाचं तू काय चीज केलंस? या नरदेहाचं तू काय हित केलंस? त्या माणसाने आधी आपल्या पोटाला हात लावला. म्हणले, देवा मी माझं पोट भरलं. देवा मी माझं पोट भरलं. देव म्हणता, अरे पोट तर कुत्रे मांजरं भरतात, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळं केलंस? मग तो माणूस म्हणतो, देवा मी घर बांधलं. देव म्हणले, अरे घर तर चिमण्या बांधतात, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळं केलं? मग ते माणूस म्हणतो, लाड देवा मी मुलंबाळं पैदा केली. हा देव म्हणले, मुलंबाळं तर कुत्रे मांजरं पैदा करतात, डुकरं पैदा करतात, त्यांच्यापेक्षा तू वेगळं काय केलंस? आता मनुष्य निरुत्तर झाला. मग देवच त्याला म्हणले, अरे माणसा, मी तुला इतका सुंदर नरदेह दिलाय, कशा करता दिलाय? की तू मला नारायणाला जाणून घ्यावं, आणि तू मला नारायणाला जाणून घेतलं तर तू जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडशील, मुक्त होशील. मनुष्य देह तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुहुनी. माणसा तू पशुपेक्षा हीन आहेस. मनुष्य जन्म मिळालाय, पण मनुष्य जन्म मिळूनही जर जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडला नाहीस तर तू पशुपेक्षा हीन आहेस. तुझ्यापेक्षा पशु बरे. मनुष्य जन्म मिळूनही जर तुम्हाला नारायण साधता आला नाही तर तुम्ही पशुपेक्षा हीन आहेत. तुम्ही किती श्रीमंत असा, किती जागीरदार असा, किती पैशावाले असा, किती पदावाले असा, तुम्हाला नारायण जर साधता आला नाही, देवाची प्राप्ती करता आली नाही, तर तुम्ही पशुपेक्षा हीन आहेत. मग तुम्ही कुणी असा. तुकोबाराय बोलतायत, मनुष्य देह तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुहुनी. मनुष्य देह परम पावन, पावनी न साधे ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जान पुच्छेवी न दो पाई. नाथ महाराज म्हणले, ज्याला मनुष्य जन्माला येऊन भगवंताची प्राप्ती करता आली नाही, मोक्ष मिळवता आला नाही, तर तो बिन शेपटाचा आणि 2 पायाचा गधा आहे. म्हणले, लांडा गर्दभ जान पुच्छेवी न दो पाई. मित्रो, कितीही मिळवा माती मोले. एका आत्मज्ञानाशिवाय, एका भगवंताच्या प्राप्तीशिवाय. अवे मिळवणारे का कमी झाले का आजपर्यंत? एका जनार्दनी असे किती झाले? नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी असे किती झाले? आजपर्यंत या विश्वात, या जगात किती माणसं आले आणि किती गेले? हा अगणित आकडा आहे, अगणित. एका जनार्दनी असे किती झाले? कुणासारखे? तुमच्या आमच्यासारखे खिसमिस गलबाला, खंडीवर पिंडी, जे धनाच्या मागे लागले, पैशाच्या मागे लागले, पदाच्या मागे लागले, डिग्र्याच्या मागे लागले, भोगाच्या मागे लागले. एका जनार्दनी असे किती झाले? अगणित आकडा आहे. वाहत्या पाण्यावर बोटानं नाव लिहावं, किती वेळ टिकेल? अहो लिहूस तर पुसल्या जाईल. तसं काळाच्या ओघात तुमच्या आमच्यासारखे पदाधिकारी पैशावाले किती आले, किती गेले, कोणी हिशोब ठेवलाय? मग हिशोब कोणाचा ठेवला जातो? परी हरिनाम शिवले तोची धन्य. ज्यांनी उभा आयुष्य हरिनामात खर्च केलंय त्याचा हिशोब ठेवला जातो. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. मीराबाई. उभा आयुष्य हरिनामात खर्च केलंय आणि हरीची प्राप्ती करून घेतली, हरिपद मिळवलंय, संतपद मिळवलंय, मोक्षपद मिळवलंय, त्याचा हिशोब ठेवला जातो आणि तो धन्य असतो. परी हरिनाम शिविले तोची धन्य. पैशावाल्याला का धन्य म्हटलं नाही या संतांनी? ज्यांनी 10 कोटी मिळवले तोची धन्य, 100 कोटी मिळवले तोची धन्य, एखादा पदाधिकारी झाला तोची धन्य. अलग लक्षामध्ये त्यांना का धन्य म्हटलं नाही? पद आहेत, अजून मोठी मोठी पद आहेत. निवडून गेल्यावर पद मिळतात, पुढारपणात पद मिळतात. आता मी त्या पदाचे नाव घेत नाही, पण राजकारणात बी मोठी मोठी पद आहेत. राजकारणात बी मोठी मोठी पद आहेत. या नेत्यांना पद मिळतात, पण त्यांना का धन्य म्हटलं नाही? तुकोबाराय असं का नाही म्हणले? आमका आमका मंत्री झाला तोची धन्य, आमका आमका पुढाऱ्याने पद मिळवलं त्याची धन्य. नाही हो, हे नश्वर आहे, हे मृगजळ आहे. हे तुम्हाला का कळत नाही? ही आभराची सावली आणि बेगडाची भावली आहे. हे खोट आहे, हे क्षणिक आहे. 4 दिनों की चांदनी फिर अंधेरी रात.
4 दिनों की चांदनी फिर अंधेरी रात. या पदात, या प्रसिद्धीत ही 4 दिवसाची चांदणी आहे, पुन्हा अंधेरी रात आहे. पौर्णिमा गेल्या अमावस्या येत असते. ही धन्यता नाही हो. पैसा, धन, द्रव्य, वस्तूंचा संग्रह ही धन्यता नाही. मग हरिनाम सेविले तोची धन्य. जे हरिनाम तुम्हाला देवाचे चरण जोडून देतं आणि मुक्त करतं, ते हरिनाम सेवन करणं ही धन्यता असते. ते आमचं हित असते. आणि म्हणून भगवान म्हणतात माणसाला की तुला मी एवढा सुंदर नरदेह दिला, तू याचं काय हित केलंस? तर तो बोलला मी घरं बांधले, लेकरं पैदा केले, पोट भरलं. देवाने उत्तर दिलं त्याला, तुम्ही ऐकलं मी बोललेलं. ते हित नाही. भगवंताची प्राप्ती, मृत्यूवर विजय, हे आमचं खरं हित आहे. आणि हे साधता नाही आलं तर तुकोबरा याला म्हणतात तुमच्या आयुष्याचा नाश झाला. आणि म्हणून तुकोबरा आग्रह करतायत की नका करू नाश आयुष्याचा. एक आंधळा मनुष्य आहे, जन्मजात आंधळा, रस्त्याने चाललाय आणि तेवढ्यात एक दौंडी पिटवणाऱ्या माणसाचा आवाज त्याच्या कानावर पडलाय की उद्या अमक्या अमक्या अतिशय धनिक माणसाच्या मुलीचं लग्न आहे आणि लग्नामध्ये गोरगरिबांना, आंधळ्या पांगळ्यांना टोपल्यानं नुकती वाढणार आहेत. टोपल्यानं नुकती वाढणार आहेत. तरी सर्व आंधळ्या पांगळ्यांनी, गोरगरिबांनी जेवायला यावं. आंधळा खुश झाला. दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागला. सकाळ झाली, पटकन बिगी जे करता येईल तेवढं सकाळचं उरकून घेतलं आणि काठी घेतली निघाला. जाते अंध, जन्मताचा आंधळा आहे. काठी घेतली निघाला. जात असताना, त्या लग्न मंडपाकडे जात असताना आंधळा असतो, वाटेत त्याला एका दगडाची ठेस लागली. क्षणभर अडथळा आणि आपल्या मनाशीच पुटपुटला. काय लोक आहेत म्हणले, मी तर आंधळा आहे, मला दिसत नाही, पण कमीत कमी ज्याला दिसते त्याने तरी रस्त्यातले दगड बाजूला करावत ना म्हणले. असा थोडा आवेशात बोलला आणि ज्या दगडाची ठोकर लागली तो दगड त्यांनी पायाने ठोकर मारून बाजूला केला. आता ज्या दगडाची त्याला ठोकर लागली तो दगड साधा दगड नव्हता, तो होता चिंतामणी रत्न किंवा चिंतामणी दगड. चिंतामणी त्याला म्हणतात की तुमच्या मनानं चिंतावं आणि त्या मनाने तुम्हाला द्यावं. जसं कल्पतरू असतो, कामधेनू असते, तसा चिंतामणी असतो. तुम्ही मागावून त्या चिंतामण्याने द्यावं. पण या आंधळ्यानी हा चिंतामणी, त्याला चिंतामणी कळाला नाही, दिसला नाही, म्हणून तो ठोकर मारून बाजूला केला आणि पुढे गेला. आणि तो आंधळा पुन्हा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. आंधळा जसा चिंतामणी रत्नाला ठोकर मारून पुढे जातो आणि गरिबीच्या दारिद्र्यात अडकतो, तसं तुम्ही जर आत्मज्ञानाच्या चिंतामणीला ठोकर मारून पुढे गेले तर तुम्हीही जन्म मरणाच्या दारिद्र्यात अडकता. तुम्हीही जन्म मरणाच्या दारिद्र्यात अडकता. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे, तैसे ज्ञान जे सांडोनी जाये तया ऐशी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तैसे ज्ञान जो सांडोनी जाये तया ऐशी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही कितीही मिळवा आणि काही मिळवा, माती मोले एका आत्मज्ञानाशिवाय. या जगतात शाश्वत जर काय असेल तर ते आत्मज्ञान, हरिपद आणि संतपद. या 3 गोष्टी सोडल्या अर्थात त्यात भगवंत आला. या विश्वात शाश्वत काय असेल तर आत्मज्ञान, हरिपद, संतपद आणि भगवंत. या 4 गोष्टी सोडल्या तर विश्वात सगळं अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. फक्त या 4च गोष्टी अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. म्हणून नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. संत आत्मज्ञानी असतात. नथिंग इज परमनंट या भूतलावर, या विश्वात नथिंग इज परमनंट
एक्सेप्ट संत अँड भगवंत. संत आणि भगवंत सोडले तर या जगात परमनंट असं काहीच नाही, बाकी सगळं अपरमनंट आहे. आणि मग ज्ञानोबा बोलतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. वाया येर झार हरिविन. तुम्ही किती सुपर स्पेशालिस्ट व्हा, MBBS व्हा, MS व्हा, MD व्हा, MCH व्हा, अजून काय काय व्हायचं व्हा, किती मोठ्या पदावर जा, मोठ्या नोकऱ्या मिळवा, मोठे मोठे मंत्री व्हा, संत्री व्हा, काही व्हा, पण वाया येर झार हरिविना. वाया येर झार हरिविना. हरीची प्राप्ती नाही केली तर चक्कर झाली. 4 दिनों की चांदनी फिर अंधेरी रात. माती मोले. आंधळ्याला चिंतामणी कळाला नाही, ठोकर मारून बाजूला केला, गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. तुम्हा मला मनुष्य जन्माचं महत्व कळत नाही. या मनुष्य देहाला ठोकर मारतो, अर्थात आत्मज्ञानाला ठोकर मारतो. या देहाची आणि आत्मज्ञानाची किंमत कळत नाही. आम्ही आत्मज्ञानाला ठोकर मारून पुढे जातो. आम्ही जन्म मरणाच्या दारिद्र्यात अडकतो, 84 लाख योनीमध्ये अडकतो. आणि याला तुकोबारा म्हणतात आयुष्याचा नाश करणे. याला तुकोबारा म्हणतात आयुष्याचा नाश करणे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो, शाने व्हा, आपल्या आयुष्याचा नाश करू नका. याचा अर्थ तुम्ही संपत्ती धनद्रव्य मिळू नये असा संत वाङ्मयाचा उपदेश कधीच नाहीये. धर्म अर्थ काम मोक्षाच्यात अर्थाला, संपत्तीच्या प्राप्तीला पुरुषार्थ म्हटलंय. पैसा मिळवावा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुम्ही पैसा मिळवा ना, नाही कोण म्हणताय, पण उत्तम व्यवहाराने मिळवा आणि गरजेपुरताच मिळवा. गरजेपुरता मिळवा. नीड आणि ग्रीड, जीवनात नीड असावी, ग्रीड नसावी. नीड म्हणजे गरज, ग्रीड म्हणजे हाव. ज्ञानोबा बोलले दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माश्या वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवना लोभा वाढविती तृष्णा. एक बेडूक माशा खातोय, मग नाही माशा खाण्यात मागून एक साप आलाय, त्या सापानं बेडकाला अर्ध गिळलं. बेडूक पाहतोय आपल्याला साप गिळायलाय, त्यांनी पळाव निष्ठाव. तर बेडूक म्हणतो नाही, अजून 4-5 माशा खाऊन घेतो. त्या 4-5 माशा खाऊस तर बेडकानी 4-5 माशा खाऊस तर सापाने अख्खा बेडूक गिळला. बेडूक संपला. बेडूक संपला. तसं देहत वासे पडले काळाचे तोंडी. तुम्ही आम्ही काळाच्या जबड्यात पडलेत, काळाने जबडा बंद केला तुम्ही, आम्ही त्या बेडकासारखं मरून जातो. देहत वासे पडले काळाचे तोंडी. बेडूक म्हणतो 4-5 माशा खातो, आम्ही म्हणतो 4-5 लाख कमवतो, 4-5 कोटी कमवतो. तोपर्यंत काळ जबडा बंद करतो, आम्ही मरतो. मृत्यूपुढे सगळी ऐट थांबते. मग तुम्ही कोणी असा. म्हणून तृष्णा नकोय, हाव नकोय. तृष्णा वाईट आहे. नीड असावी, गरज असावी, हाव नसावी. गरज असावी, गरजेपुरता पैसा मिळवा तो पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष पाहिजेच. जीवन कसं जगायचं तो पुरुषार्थ आहे. उलट पैसा नाही कमवला तर तुम्ही नपुंसक आहेत. पुरुषार्थ म्हटले, ज्याच्यापाशी पुरुषार्थ नाही तो नपुंसकच आहे. धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ आहेत, मर्दानगी आहे. पैसा मिळवायला पाहिजे. ज्या माणसाला पैसा मिळवता नाही तो माणूस कसला. पैसा मिळवावा, पण मोजका आणि उत्तम व्यवहारानं. साई उतना ही दे जा में कुटुंब समाय. कबीर महाराज, साई उतना ही दे जा में कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहू और साधू भी भूखा न जाए. देवा मला तेवढंच दे की ज्यात मी आणि माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल, आणि एखादा भिकारी किंवा साधू माझ्या दारात आला तर त्याला वाढण्यासाठी माझ्यापाशी पसाभर असावं. साई उतना ही दे जा में कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहू और साधू भी भूखा न जाए. अल्पसंतुष्ट असावं. अल्पसंतुष्टता ही माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. हा तृप्तीचा ढेकर आहे. आणि जो अल्पसंतुष्ट नाही, जो हवरा आहे, जो ग्रीडी आहे, निडी नाही ग्रीडी आहे, हवरा आहे, तृष्णा आहे, ती तृष्णा त्याला अकाली मारते. अकाली मारते. कारण तृष्णा तुम्हाला बऱ्या वाईट मार्गानं, बऱ्या तर नाही पण वाईट मार्गानं पैसा मिळवून देईल, पण ही तृष्णा तुम्हाला बेचैन करेल आणि बेचैनी तुम्हाला अकालीच मारेल. कारण बेचैनीने नाना प्रकारचे रोग होतात. बेचैनी हेच दुःख असते. हो, बेचैनीने सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, सिम्पॅथेटिक नर्वस स्टिम्युलेट होते बेचैनीने, आणि मग कॅटॅकोलॅमाइन्स
त्याच्यातून हायपरटेन्शन अर्थात बीपी, स्ट्रेस डायबिटीस, हार्ट अटॅक, मेंदूचा अर्धांगवायूचा झटका, हे सगळे बेचैनीमुळेच होतात. आणि बेचैनी तृष्णेमुळे असते, हवरेपणामुळे, धावपणामुळे, अस्थिरतेमुळे. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मरावं, कोणतं फायद्याचं तुम्हीच ठरवा आणि मला कळवा. मला तरी असं वाटतं की कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं हे आमच्या हिताच आहे. जास्त पैसा मिळून आम्ही जर लवकर मेलो तर कोल्या कुत्र्याची धन आहे. थोडं करावं ते आपल्यासाठी, जास्त करावं ते लोकांसाठी. या तृष्णेमुळे तुम्ही अकाली मरता, तुमचा देव दुरावतो आणि अकाली मरता. हाच आयुष्याचा नाश. नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. देवाकडे पाठ फिरवणं, हरिनामाकडे पाठ फिरवणं आणि केवळ भोगाच्या, संपत्तीच्या, पदाच्या मागे लागणं, हाच आयुष्याचा नाश. दुसरा तिसरा काही नाही. हाच आयुष्याचा नाश आहे. आणि म्हणून तुम्ही किती मिळवा आणि काही मिळवा, माती मोले एका आत्मज्ञानाशिवाय. म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना, त्याचे ज्ञान जो सांडोनी जाये त्या ऐशी हे दशा आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. जन्माला आलात तुम्ही, काही मिळवा, किती मिळवा, माती मोले. आत्मज्ञान जर नाही मिळवलं तर बाकीचं माती मोले. आत्मज्ञान सोडून काही मिळवणं माती मोले. आत्मज्ञान मिळवणं, देवाची प्राप्ती करणं, हेच आमचं हित आहे. हा आमचा लाभ आहे आणि उत्तम लाभ आहे. हो. मोक्ष लाभासारिके गोमटे काही न देके. शाना कोण आहे की मोक्ष लाभासारिके गोमटे काही न देके. काय खरा लाभ? मोक्षाची प्राप्ती हाच खरा लाभ आहे. भगवंताची प्राप्ती हाच खरा लाभ आहे. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या चरणात मोक्ष आहे आणि तो मोक्ष मिळवणं हाच खरा लाभ आहे. हेच खरं गोमटे. मोक्ष लाभासारिके गोमटे काही न देखे. मोक्षाची प्राप्ती ही गोमटे, उत्तम आहे, चांगले, आमच्यासाठी हिताचे. आणि हे सोडून नश्वर वस्तू मिळवणं हे अहिताचं आहे. आणि त्या नश्वर वस्तूच्या मागे लागणं, नश्वर संसाराच्या मागे लागणं, आयुष्याचा नाश. नका करू नाश आयुष्याचा. आणि म्हणून शहाणं व्हायचंय. पद, प्रसिद्ध डिग्र्या मिळवा हो, पैसा मिळवा हो, पण त्याला कुठेतरी ब्रेक द्या. फक्त त्याच्याच मागे धावू नका, प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या. ते करा, मर्यादित करा, आणि ते करत करत भगवंताच्या प्राप्तीच्या मागे लागा. हा शहाणपणा आहे, हा विवेक आहे. आणि भगवंताकडे पाठ फिरून, हरिनामाकडे पाठ फिरून केवळ पदाच्या, प्रसिद्धीच्या, धनाच्याच मागे लागले तर तुम्ही चुकले. तुम्ही चुकले. तुमच्या आयुष्याचा नाश झाला, तुमची व्यर्थ चक्कर झाली. वायर झार हरिविना. हाच आयुष्याचा नाश असतो. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला जागा करतायत की बाबांनो, तुम्ही श्रीमंतीच्या, पदाच्या, प्रसिद्धीच्या मागे लागणं हा आयुष्याचा नाश आहे. हा आयुष्याचा नाश करू नका, हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. फक्त पदाच्या, प्रसिद्धीच्या, धनाच्या मागे लागणे आणि भगवंताकडे पाठ फिरवणे हा आयुष्याचा नाश आहे. पण पद, प्रसिद्धी, धन, द्रव्य मिळवत मिळवत, मर्यादेत मिळवत मिळवत भगवंतही मिळवणे, भगवंताच्या पाठीमागे लागणे हा शहाणपणा आहे. हा आयुष्याचा नाश नाही. पण भगवंताकडे, हरिनामाकडे टोटल पाठ फिरवायची आणि केवळ धनाची, प्रसिद्धीची, पदाची तृष्णा वाढवायची, हा आयुष्याचा खरा नाश आहे. आणि म्हणून तुकोबाराय आम्हाला जागा करतायत की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कारण आजपर्यंत जे आले त्यांनी सगळं हेच केले. धन, द्रव्य, प्रसिद्धी याच्याच मागे लागले. आले आणि गेले. कोणी हिशोब ठेवला एका जनार्दनाशी किती झाले? कोण हिशोब ठेवला? आले आणि गेले काळाच्या ओघात. कोणी मोजले त्यांना? हिशोब त्यांचा ठेवला जातो, ज्ञानोबराय, तुकोबाराय सारख्या महासंतांचा. तुमच्या आमच्यासारख्या जागीरदाराचा कोण हिशोब ठेवला? आले आणि गेले काळाच्या ओघात. कोणी हिशोब ठेवला नाही. आणि यालाच आयुष्याचा नाश म्हणतात. हा तुमच्या आयुष्याचा नाश होऊ नये म्हणून तुकोबाराय आमची कळकळ वाहतायत, काळजी वाहतायत की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आता, आता शब्द वाक्यात आला की तो आड घालतो. जसं आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनी मज द्यावे पसायदान. ज्ञानोबा काय म्हणले आपल्या गुरुला निवृत्तीनाथांना की आता विश्वात्मके देवे. देवा तुम्ही मला आदेश दिला ना निवृत्तीनाथा की तू ज्ञानेश्वरी लिही, गीतेवर भाष्य कर. मी लिहिली ना, तुमची इच्छा पूर्ण केली ना. तुम्ही म्हणलं तशी मी ज्ञानेश्वरी लिहिली, गीतेवर भाष्य केलं. पण आता माझीही काही इच्छा आहे, माझी काही मागणी, मी तुमची इच्छा पूर्ण केली, पण आता माझीही काही इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. काय तर पसायदान रूपी मला तुम्ही दान द्या. आणि म्हणून आठ घातली आता. आणि मग पुढे पसायदान लिहिलं. आणि निवृत्तीनाथाने म्हणले हो येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा दोही होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ही आता शब्द आठ घालतो किंवा काही सुचवतो. इथं तुकोबारायांनी काही सुचवलंय किंवा आठ घातली आहे. आता तरी पुढे हाची उपदेश काय नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो इथून मागचं गेलेले आयुष्य वाईट वागण्यात, पाप करण्यात, परपीडा करण्यात, परद्रव्य परनारीचा अभिलाष करण्यात, पाप करण्यात, वाईट वागण्यात आयुष्य गेलं रे इथून मागचं. जाऊ दे. देवाचं नाव नाही घेतलंस जाऊ दे. देवाकडे पाठ फिरवले जाऊ दे. कीर्तनात प्रवचनात बसला नाही जाऊ दे. जेवढं वाईट वागायचं तेवढं वाईटच वागलाय जाऊ दे. हे तुला सगळं माफ, हे तुला सगळं माफ. ज्ञानोबा बोलले तेवी भलतेनी भावे मन मज आतू येते व्हावे आले तरी आगवे मागे येईल वाव. नीट ऐका होवी. तेवी भलतेनी भावे मन मज आतू येते व्हावे आले तरी आगवे मागील वाव. तू मागे लय पाप केली, लय पाप केली. आता पापाचं वर्णन करीत नाही, पापा सगळं आलं. तू लय पाप केली, लय वाईट वागला. धनाच्या द्रव्याच्या प्रसिद्धीच्या पदाच्याच मागं लागला, लय पाप केले, लय वाईट वागला, लय भ्रष्टाचार केला. पण याचा तुला पश्चाताप होऊ दे. ते टाक. पश्चातापाच्या अश्रूत आंघोळ कर आणि मला शरण आहे आणि आपली थापली कर, तोबा कर. देवा माझं मागचं चुकलं, मला माफ कर. इथून पुढे मी नीट वागल एवढं मन मी तुला माफ करतो. इथून पुढे मी तुझं कल्याण करील. तेच तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश. मागं वाईट वागला ना, सुटलं म्हणले माफ. इथून पुढे चांगला वाग. तुझ्या उरलेल्या आयुष्याचा नाश करू नको. गेलेल्या आयुष्याचा नाश झालं तर झालं, पुढच्या आयुष्याचा नाश करू नको. ज्ञानोबा तेच म्हणतात तेवी भलते निभावे मन मज आतू येते व्हावे आले तरी आगवे मागील वाव. मागचा पापी आहेस, लबाडेस, वाईट आहेस, आयुष्याचा नाशच केलाय मागच्या. पण आता मला शरण आहे, पश्चाताप कर, मला शरण आहे, माफी माग. मी तुला सगळं माफ करील. आले तरी आगवे मागील वाव. मागचं वाव म्हणजे माफ, व्यर्थ गेलं. इथून पुढे नीट वाग. आणि म्हणून आधी जरी दुराचारी तरी आता सर्वोत्तमाची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरता निघाला. तू आधीचा दुष्ट आहेस, दुराचारी, पण आता सर्वोत्तम आहेस का तर पश्चातापाच्या अश्रूत तू आंघोळ केलीस. आणि पश्चातापासारखं प्रायश्चित्त दुसरं काही नाही. पश्चाताप तुम्हाला वाईटातून तोडतो आणि चांगल्याशी जोडतोच. त्यालाच पश्चाताप म्हणतात. पश्चातापाने वाईटातून तोडले आणि चांगल्याशी जोडलं नाही तर तो पश्चाताप कसला. पश्चाताप कशाला म्हणतात. तुम्हाला वाईटापासून तोडतो आणि निश्चित चांगल्याशी जोडतो तो पश्चाताप असतो. आणि पश्चाताप तुम्हाला वाईटातून काढून भगवंताशीच जोडतो. आणि म्हणून आधी जरी दुराचारी आता सर्वोत्तमाची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरता निघाला. तुम्हाला फक्त पश्चाताप होऊ द्या की देवा मी वाईट वागलोय, पाप केलंय, फार पाप केलंय, चुकलंय माझं, मला माफ कर. हा पश्चाताप हवा. देवाला शरण या. देव मागचं माफ करतो का. देव आमचा बाप आहे. हो या कारणे मी पिता मदब्रह्म हे माता अपत्य पंडोसुता जगडंबरू. माया ही आमची आई आहे आणि पांडुरंग आमचा बाप आहे. आणि पांडुरंग आणि माया या दोघांपासून एक अपत्य जन्माला आले, त्याचं नाव आहे अवडंबर, अर्थात जग किंवा विश्व. म्हणून कृष्ण परमात्मा, पांडुरंग परमात्मा जगाचा बाप आहे आणि आम्ही पांडुरंगाची लेकरं आहोत. आणि पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तोच बाप असतो. मुलगा चुकलाय आणि बापाला शरण आलाय आणि बापाने मुलाला माफ नाही केलं तर तो बापच कसला. त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही. मुलगा चुकावा आणि बापाला शरण यावं, बाप माफ करतोच. आणि मुलगा चुकलाय, बापाला शरण आलाय आणि बापाने माफ नाही केलं तर तो बापच नाहीये, त्याला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही. तसं देव आमचा बाप आहे. आम्ही चुकलोत आणि देवाला शरण गेलोत आणि माफी मागितली आणि देवाने माफ नाही केलं तर तो देव कसला.
आम्ही लाख चुका करू द्या, देवाला शरण जाऊ द्या, माफी मागू द्या, आम्हाला पश्चाताप होऊ द्या, देव आम्हाला माफ करतोच. आले तरी आगवे मागील वाव. देव आमचा बाप आहे, मागच्या लाख चुका माफ करतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. देव आमचा बाप आहे, तो आम्हाला मागचं माफ करतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश. पुढे, अरे माग चुकलास, पाप केलेस, वाईट वागलायस, पण ते सोड, पश्चाताप कर, देवाला शरण ये, देव तुला माफ करल. उरलेल्या आयुष्याचा नाश केलायस, जाऊ दे, तुला माफ, पण इथून पुढच्या आयुष्याचा तरी तू नाश करू नको. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. अरे बाबांनो, मी तुम्हाला उपदेश करतोय, मागच्या आयुष्याचा नाश झाला, इथून पुढच्या उरलेल्या आयुष्याचा तरी नाश होऊ देऊ नका. तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात. उपदेश माणसाला करायचा असतो, जनावराला नाही. मी बोललो, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. बाकीच्या योनीला ज्ञान नाही, मनुष्याला ज्ञान आहे, आणि म्हणून मनुष्याला उपदेश करायचा असतो. जनावरला उपदेश नसतो, कारण त्यांना ज्ञान नाही, त्यांना कळत नाही. एकदा बस स्टँडला एक बोर्ड लावला होता की येथे कोणी लघवी करू नये, लघवी केल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येईल. हा बोर्ड वाचून एक मनुष्य गेला आणि कोपऱ्यात लघवी केली. ते पाहिलं का पोलिसानं. पोलीस धावत आला, पकडलं गचोऱ्याला, 2 दांडके लावले, 100 रुपयाची पावती फाडली. तेवढ्या तिथे घोड्याचा तांगा आला, आणि त्या घोड्याने लघवी केली. ते माणूस लागला हसायला, म्हणले, पोलीस साहेब, आता त्या घोड्याला 100 रुपयाची पावती फाडा. पोलीस म्हणतो, गाढवा, ते जनावर आहे, जनावर अक्कल नसते, अक्कल माणसाला असते. त्याला समज नाही, तुला समज आहे कुठं लघवी करायची, कुठं करू नये. तुला ज्ञान आहे, त्याला ज्ञान नाही, ते जनावर आहे. तुला ज्ञान आहे, तू माणूस आहेस. आणि म्हणजे ज्याला ज्ञान आहे, ज्याला समज आहे, त्याला उपदेश करायचा असतो. उपदेश जनावराला नाही, उपदेश माणसाला करायचा असतो. का? माणसाला समज आहे, माणसाला ज्ञान आहे. आणि ही समज आमच्यात आहे, हे ज्ञान आम्हाला आहे, हा सारासार विचार आमच्यापाशी आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश, हाची उपदेश, चल लावले, हाची उपदेश. काय? नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो, मी तुम्हाला उपदेश करतोय. उरलेलं आयुष्य मातीमोल झालं, विषय भोगात गेलं, माझ्या ह्याच्या पदप्रसिद्धी धनद्रव्यात भोगात गेलं, त्याचा नाश झालाय, त्याचा झालाय. उरलेल्या आयुष्याचा ते नाश करू नका, हा माझा उपदेश आहे का? आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आणि हा उरलेल्या आयुष्याचा नाश करू नका हे सांगताना तुकोबाराय म्हणतात की मी तुमच्या सगळ्याच्या पायाला लागतो, तुम्हाला दंडवत घालून सांगतो की उरलेल्या आयुष्याचा नाश करू नका. हे तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा. तुकोबारायांनी आम्हाला इथं दंडवत घातलाय. दंडवत या शब्दाचा अर्थ होतो काठीसारखं अंग टाकून देणं. काठी जर उभी काठी तिला सोडून दिलं तर ती जशी सपसेल आडवी पडते, तसं अंग सपसेल समोरच्या माणसाच्या चरणावर टाकून देणं, त्याला म्हणतात दंडवत. दंडवत आचार्य, सकळाच्या पाया माझे दंडवत. तुकोबारायांनी आम्हाला दंडवत घातलाय. तुकोबाराय ज्ञानोबारायासारखे महासंत जगात झाले नाही, होणार नाहीत. अशा महासंतांनी, अशा तुकोबारायांनी आम्हाला दंडवत घातलाय. नुसता नमस्कार बी नाही हो, साष्टांग दंडवत घातलाय. आमच्या पायावर लोळतायत तुकोबारायन, म्हणतायत काय? की उरलेल्या आयुष्याचा नाश करू नका. मी तुमच्या पाया पडून सांगतो, मी तुम्हाला दंडवत घालतो, तुम्ही आपलं चित्त शुद्ध करा. उपदेश भीक मागितलं तरच करायचा असतो, हा मुद्दा लक्षात घ्या. ते ज्ञान पैगा बरवे जणी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुटा, तिथ सेवा हाची दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. मग अपेक्षित आपले तेही कीर सांगतील पुसले. मग अंतकरण बोधले,
तेही सांगतील कीर पुसले. संतांच्या दारात जावं, त्यांच्या पायावर लोळावं, साष्टांग दंडवत करावा, त्यांची सेवा करावी आणि मग हळूच विचारावं. आपण विचारावं की गुरुदेव, आत्मज्ञान काय, मोक्ष काय, भगवत प्राप्ती काय, संतपद काय, हे मला कसं मिळत. मग तेही कीर सांगतील पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. अपेक्षित जे आपले तेही कीर सांगतील पुसले, हा शब्द महत्वाचा आहे. तेही कीर सांगतील पुसले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. पुसावं लागतं. ज्याने पुसलंय, विचारलंय, त्याला उपदेश करावा. त्या उपदेशाचा मान राहतो. आणि न विचारता न पुसता तुम्ही जर सांगत गेले त्याची ऐकायची इच्छा नसेल तर त्या ज्ञानाचा अपमान होतो. आणि म्हणूनच अर्जुनाला भगवंतानं बजावलंय की अर्जुना, गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. अर्जुना, गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे. तुम्हाला गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत, गाथा सांगता येते, ज्ञान आहे. पण ज्याला सांगायचंय त्याला ऐकण्याची भूक असावी. तो ईश्वरनिष्ठ असावा, तो नामनिष्ठ असावा, तो गुरुनिष्ठ असावा आणि अनिंदक असावा. एवढ्या अटी घातल्यात. या सगळं जर त्याच्याजवळ असेल तर त्याला तू माझी गीता सांग. हे सगळं त्याच्यापाशी नसेल तर माझ्या गीतेचा अपमान होईल. अशा लोकांना गीता सांगू नको. आणि मग गीता सांगितली बी तर त्याला गीतेचं ज्ञान होईल, पण गीतेचं फळ मिळणार नाही. गीतेचं फळ जे मोक्ष ते मिळणार नाही. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासली आहे. म्हणून शिष्य ईश्वरनिष्ठ असावा, नामनिष्ठ असावा, गुरुनिष्ठ असावा, अनिंदक असावा आणि त्याला गीता, ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक असावी. इतक्या गोष्टी जर त्याच्या जीवनात असतील तरच त्याला माझी गीता सांग, अन्यथा सांगू नको. तात्पर्य भगवंतानं इथे अर्जुनाला असं बजावलंय की समोरचा मनुष्य आहे आणि त्याला भूक लागली, आणि भूक लागल्यावर तुम्ही अन्न वाढा, त्या अन्नाचा मान राहतो. नरबरा बोले, धालया दिव्यान्न सुवावे, मग ते जसे वाया धाडावे, मग तेची कान करावे आरतीचे जोगे. धालया दिव्यान्न सुवावे, मग ते जसे वाया धाडावे, मग तेची कान करावे आरतीची जोगे. खाऊन पिऊन तृप्त झालाय, पोट फुगलंय, ढेकर दिलाय, पोटात अजिबात पैसे नाही, आणि त्याला तुम्ही मागे लागले, जेव जेव, ताट वाढले पक्वानाचं, ते त्या ताटाचा अनादर करतं. मग धनावरा म्हणतात तेच त्याला वाढा ना, ज्याच्या पोटात भूक आहे, मग तेच कान करावे आरतीची जोगे. ज्याला भूक आहे त्याला वाढा, ज्याला भूक नाही त्याला बळच वाढू नका. तसं ज्याला गीता, ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक आहे त्याला आवर्जून गीता, ज्ञानेश्वरी सांगा. पण ज्याची अजिबात इच्छा नाही गीता, ज्ञानेश्वरी ऐकण्याची, त्याला जबरदस्तीने गीता, ज्ञानेश्वरी सांगू नका, कारण तो त्या वक्त्याचा आणि गीता, ज्ञानेश्वरीचा दोघाचाही अपमान आहे. मला सांगायचं आहे की याचना केली तरच उपदेश करा, असा शास्त्र नियम आहे. धनराज बोलले, गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासली. शिष्य ईश्वरनिष्ठ असावा, गुरुनिष्ठ असावा, नामनिष्ठ असावा, अनिंदक असावा, त्याला गीता, ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक असावी, आणि वक्ता हा निरीच्छ असावा. काय अटीत? श्रोता ईश्वरनिष्ठ असावा, नामनिष्ठ असावा, गुरुनिष्ठ असावा, अनिंदक असावा, आणि गीता ऐकण्याची त्याला भूक असावी. या अटी श्रोत्याला घातल्यात आणि वक्त्याला अट घातली. वक्ता हा निरीच्छ असावा, पैसा घेऊन कथा करणारा नसावा. या अटी वक्ता आणि श्रोता दोघांनीही पाळाव्यात. याला म्हणतात गीतेचा संप्रदाय पाळणे. आणि हा संप्रदाय पाळला तरच गीता मोक्ष रूपाने फलित होते, अन्यथा नाही. गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही कीरला आहे, परी ते फळे संप्रदाय उपासली. की समोरचा याचना करतोय, मला गीता सांगा, मला गीता सांगा, तरच सांगावी. आणि बाकीच्या अटी घातल्या त्या त्याजवळ असाव्यातच. तसं समोरच्याने याचना करावी की मला उपदेश करा, मला उपदेश करा, मग उपदेश करावं. मग तेही कीर सांगतील पुसले. संतांची सेवा करावी,
आणि मग ते ही कीर आपलं विचारावं, ते ही कीर सांगतील पुसले, आपण मग सेवा करावी आणि मग पुसावं, विचारावं की गुरुवर्य आत्मज्ञान काय आहे, विवेक काय, वैराग्य काय, आत्मज्ञान काय, मोक्ष काय, हे काय मला सांगा आणि मला कसं मिळेल हा मार्ग दाखवा, आणि मग गुरुनं सांगावं. अर्थात समोरच्याने काही सल्ला विचारावा आणि आपण सल्ला द्यावा, त्या सल्ल्याची किंमत राहते. पण न विचारता सल्ला दिला, ते समोरचं म्हणतं तुला कोणी विचारलं रे, तू का शहाणपणा करला, तू का सांगायला, त्या सल्ल्याची किंमत राहत नाही. भीक मागितलं तर वाढावं, अन्यथा वाढू नये, आपलं गप उभा राहावं. किती ज्ञानी आहेत, किती श्रीमंत आहेत, आपलं गप उभा राहावं. भीक मागितलं तर वाढावं, विचारलं तर सांगावं, अन्यथा सांगू नये, त्याची किंमत राहत नाही. हा नियम आहे, शास्त्र नियम आहे. पण इथं तुकोबारायांनी आम्ही तुम्ही मागितलं नाही आणि तरी सांगितलंय, उपदेश केलाय आणि तोही दंडवत घालून केलाय. मौज आहे, दंडवत घालून केलाय. सकाळच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा. विचारलं तर सांगावं, तुकोबाराय आम्हाला उपदेश करा, तुकोबारायन मग सांगावं. पण आम्ही विचारलं नाही की आमचं हित काय, आमचं हित अहित काय, आमच्या आयुष्याचा नाश काय वगैरे, या गोष्टी विचारून मग महाराजांना सांगावं. पण आम्ही न विचारता महाराज सांगतायत, ते पाय पडून सांगतायत, दंडवत घालून सांगतायत. याचं कारण संत हे समाजाची आई असतात आणि आईला समाजाची अर्थात लेकराची कळकळ असते. तुम्ही एखाद्याच्या घरी जेवायला गेले, पंक्तीला बसले, तिथं म्हणावं लागतं हो पाहुणं वाढावं जेवण. वाढा म्हणल्या बी लवकर येत नाही, तिथं वाट पाहावं लागते. ते म्हणतात थांबा अजून पुऱ्या राहिल्यात, किंवा झालं असलं तर थांबा अजून वाढायला पोरं नाहीत, मागूनही लवकर मिळत नाही. पण तुम्ही तुमच्या घरी गेले, आईला म्हणावं लागतं का आई मला जेवण वाढ? अहो ती दिसली की पहिला पाण्याचा तांब्या देते, हातपाय धु म्हणती, आणि तुम्हाला हातपाय धुवून हात पुसूस तर ताट हजर. अशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तसे संत आई असतात, त्यांच्याजवळ समाजाबद्दल कळवळा असतो, समाजाबद्दल कळवळा असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. एखादं मूल उन्हात खेळतंय आणि सोबत 4-5 मित्र आहेत त्याचे, आई सारखी बाळा दे बाळा उन्हात न खेळू, दुःख नाही, सावलीत ये, सावलीत ये, सावलीत ये. आई आपल्याच मुलाला म्हणते सावलीत ये, सावलीत ये, सावलीत खेळ. आईला कळकळ आहे मुलाची, आईला मुलाची कळकळ आहे, ती सारखी म्हणते बाळा सावलीत ये, बाळा सावलीत ये, सावलीत खेळ. बाळा म्हणता आई बाकीचे माझे मित्र खेळतात ना, खेळू दे ना, मला तर काय व्हायले. ती म्हणते ते बाकीचे मरू दे, तू सावलीत ये. अर्थात चुकीचंच आहे म्हणणं, पण आईला आपल्या मुलाबद्दल कळकळ आहे, उन्हातून सावलीत ये म्हणते. तात्पर्य आईच्या ठिकाणी जी कळकळ आहे, ती कळकळ समाजाबद्दल संतांच्या ठिकाणी आहे. आणि याच भावनेतून बुडत हे जन न देखिवे डोळा, येतो कळवळा म्हणून या भावनेतून तुकोबारायाच्या आतली आई जागी झाली आहे. जसं आई लहान मुलाला जेवण नाही मागितलं तरी आई त्याला जेवण देते, जबरदस्तीने खाऊ घालते. तसं संत तुम्ही विचारा नका विचारू, तुम्हाला आईच्या भावनेने उपदेश करतात आणि करुण सायास शिकविते. तुमच्यासाठी कष्ट सहन करतात आणि तुम्हाला शिकवतात, सन्मार्गावर आणतात, कारण संत समाजाची आई आहेत. लौकिक जनात आमचे जन्मदाते आईबाप आमचे मायबाप असतात. लौकिक जीवनात आमचे जन्मदाते आईबाप हे आमचे मायबाप असतात, आणि परमार्थात संत आणि भगवंत हे आमचे मायबाप असतात. भगवंत आमचा मायबाप आहे, विठू माऊली, आणि संतही आमचे मायबाप आहेत, ज्ञानराज माऊली, तुका माऊली. आणि म्हणून आईच्या कळकळीनं तुकोबाराय स्वतःहून समाजाला उपदेश करतायत की बाबांनो, इथून मागचं आयुष्य तुमचं वाया गेलं तर गेलं. चुकीचं वागलात, वाईट वागलात, पाप केली, पद प्रसिद्धी धनाच्या मागे लागलात, मातीमोल केलं आयुष्य, त्या आयुष्याचा नाश झालाय, त्याचा पश्चाताप होऊ द्या, देवाला शरण या, आपली तापडी करा, देव तुम्हाला मागचं माफ करेल. इथून पुढे नीट वागा, देव तुमचं कल्याण करेल. मागच्या आयुष्याचा नाश झाला तो झाला,
इथून पुढच्या आयुष्याचा तरी नाश होऊ देऊ नका. आणि म्हणून तुकोबाऱ्या बजावतायत की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि ते पाय पडून बजावतात. हो, सकाळच्या पाये माझे दंडवत, सकाळच्या पाया माझे दंडवत, आपलाले चित्त शुद्ध करा. इथून मागचा नाश झालं तर झालं आयुष्य, उरलेल्या आयुष्याचा नाश होऊ देऊ नका. मी तुम्हाला पाय पडून सांगतो. आणि मग नाश कशा प्रकारे होऊ देऊ नका किंवा आयुष्याचा नाश कशा प्रकारे होणार नाही यासाठी एक सद्विचार सांगतायत. आणि महाराज म्हणतायत की मी तुमच्या पाया पडून सांगतो की तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, म्हणजे तुमच्या आयुष्याचा नाश होणार नाही. तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, म्हणजे तुमच्या उरलेल्या आयुष्याचा तरी नाश होणार नाही. आता तुकोबारायाचा हा आग्रह काय की तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, आणि त्यासाठी ते आमच्या पाया पडतात. सकाळच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध का करावं? चित्त शुद्ध करणं म्हणजे काय? विकार घालवणे, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अजून काय असतील ते हे विकार घालवणे म्हणजे चित्त शुद्ध करणे. विकार घालवणे म्हणजे चित्ताची शुद्धी करणे. मग तुमचं चित्त शुद्ध करा हा तुकोबारायाचा हट्ट का? आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तुमच्या उरलेल्या आयुष्याचा नाश व्हायचा नाही, याचा काय संबंध? याचा संबंध असा आहे की तुकोबारायांनी जो हट्ट केलाय की तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, तर चित्त शुद्ध का करा? याचं पहिलं कारण, शुद्ध चित्तामध्ये आत्मज्ञान स्थिरावतं, अशुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावत नाही. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत. मोक्ष देईल ज्ञान इथं कीर नाही आण, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. का चित्त शुद्ध करायचे? का मन शुद्ध करायचे? मोक्ष देईल ज्ञान इथं कीर नाही आण, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. म्हणून मन शुद्ध करायचे. विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही तुमचं मन शुद्ध करा. आणि दुसऱ्या ओळीत म्हणतात की विरक्त मनात आत्मज्ञान स्थिरावतं. अर्थात शुद्ध मन, शुद्ध चित्त म्हणजेच विरक्त चित्त. ज्या चित्ताला सर्व विकार सोडून गेलेत, ज्या चित्ताला काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो, याला म्हणायचं चित्ताची शुद्धी. विकार तर सोडून गेलेत पण एवढ्यावर थांबलं नाही. अर्थात ज्या चित्ताला सगळे विकार सोडून गेले, आता ज्या चित्ताला विकार तर सोडून गेले पण या चित्ताला आता दुसरं काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो, ही चित्तशुद्धी असते. फक्त विकार सोडून गेले एवढ्यात भागत नाही, विकार तर सोडून गेलेच पाहिजेत, हो, पण तिथून पुढे त्याला फक्त देवच आवडावा, बाकी काही आवडू नये, ही चित्ताची शुद्धी आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. अशा विरक्त चित्ताला शुद्ध चित्त म्हणतात. की आता देवाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे, एक भगवंत आणि भगवंताच्या नामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणे, ही विरक्ती असते. काही आवडत नाही, फक्त देवच आवडतो, देवाचं नावच आवडतं, ही विरक्ती असते, ही चित्ताची शुद्धी असते. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमनी असून आत्ताच गेले. त्रैलोक्यातले भोग हात जोडून समोर उभेत, पण समोर उभे असूनही त्यांचा भोग घ्यावासा न वाटणं, ते कुत्र्याच्या उलटीसारखे तुच्छ वाटणं, हे वैराग्य असते. भोग उपलब्ध आहेत, प्राप्त आहेत, पण प्राप्त असूनही त्यांचा भोग घ्यावासा न वाटणं, हे वैराग्य असते. तुम्हाला उपलब्धच नाही आणि मी वैराग्य म्हणतो, तुमच्यापाशी गाडीच नाही, मारुती कार नाहीये, आणि तुम्ही म्हणतात मी विरक्त आहे गाडीबद्दल. अरे तुझ्याजवळ नाहीच ते विरक्त काय? गाडी तुझ्याजवळ आहे असून तिच्यात बसावं न वाटणं, तिचा भोग घ्यावासा न वाटणं, हे वैराग्य असतं. अप्राप्त विरागी ऐसे बहुत देखील जगी. प्राप्ती नाही वस्तूची, मी विरक्त म्हणायचं नाही, नाही, वस्तू प्राप्त आहे आणि तरी तिचा भोग घ्यावासा न वाटणं, हे वैराग्य असते.
सोन्याचे निखळ आणि मातीचे ढिकळ सरिसेची मानी. सोन्याचा 1 किलोचा गोळा आणि 1 किलो मातीचा ढेकळ एकाच नजरेने पाहतो. नावडे धन जन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. एक देव सोडला तर बाकी काही आवडत नाही आता. ही वैराग्य असते आणि ही चित्ताची शुद्धी असते. ज्या चित्ताला विकार तर सोडून गेलेत, पण ज्या चित्ताला आता काहीच आवडत नाही, फक्त देव आणि देवाचं नावच आवडतं, ते चित्त शुद्ध चित्त. आणि या शुद्ध चित्तालाच विरक्त चित्त म्हणतात. आणि अशा शुद्ध आणि विरक्त चित्तात आत्मज्ञान स्थिरावतं. फक्त अशाच शुद्ध आणि विरक्त चित्तात आत्मज्ञान स्थिरावतं, इतरत्र नाही. मोक्ष देईल ज्ञान इथं किर नाही आण, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आणि म्हणून चित्ताची शुद्धी करायची. आत्मज्ञान फक्त शुद्ध चित्तात स्थिरावतं आणि हे आत्मज्ञान तुम्हाला मोक्ष मिळवून देतं, देवाची प्राप्ती करून देतं. म्हणून तुम्हाला तुमचं चित्त शुद्ध करायचं. म्हणून तुकोबाराया दंडवत घालतात की तुमच्या पाया पडतो बाबांनो, साष्टांग दंडवत आहे, तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा. का तर आत्मज्ञान फक्त शुद्ध चित्तातच स्थिरावतं, अशुद्ध चित्तात नाही. आत्मज्ञान फक्त शुद्ध चित्तातच स्थिरावतं आणि आत्मज्ञान मोक्षाची प्राप्ती करून देतं. म्हणून तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, हा तुकोबारायांचा आग्रह आहे. तुकोबाराज बोलले तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तिथं. निर्मळ चित्त, शुद्ध चित्त म्हणजे एकच. चित्ताला विकार सोडून गेले म्हणजे चित्त शुद्ध झालं, निर्मळ झालं. आणि आता या चित्ताला इतर काहीच आवडत नाही, संसारी वस्तू भोग, फक्त देवच आवडतो. असं चित्त निर्मळ असतंय, असं चित्त शुद्ध असतंय. आणि अशा निर्मळ चित्तात देव येऊन राहतो, आत्मज्ञान स्थिरावतं. आणि म्हणून तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तिथं. मोक्ष देईल ज्ञान इथं किर नाही आण, प्रीती थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. अर्थात निर्मळ चित्तात, विरक्त चित्तात, शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावतं आणि तुम्हाला देवाची प्राप्ती होते. म्हणून तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, हा तुकोबारायाचा आग्रह आहे, हट्ट आहे. मग आता चित्त कशाने शुद्ध करायचं? चित्त कशाने शुद्ध करायचं याचं उत्तर ज्ञानोबा देतात की चित्त कशाने शुद्ध करावं. ज्ञानोबा बोलले मनशुद्धीचे मार्गी, मन आणि चित्त एकच. चित्त शुद्ध करायचे कशाने शुद्ध करावं? ज्ञानोबा बोलतात मनशुद्धीचे मार्गी, विजयी व्हावे वेगी, तरी त्याने कर्मे सबळा लागी अळसू नकीचे. चित्ताची मनाची शुद्धी करायची कशाने होते? मनशुद्धीचे मार्गी, विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू नकीचे. तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. म्हणून कर्मे जाण निर्मळे सत्कर्मचे. तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. म्हणून कर्मे जाण निर्मळे सत्कर्म. म्हणून तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मचे. तीर्थे बाह्य मळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. म्हणून तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मचे. ज्ञानोबा जे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं जातं, जे कर्म देवाची पूजा म्हणून केलं जातं, जे कर्म फलाची आशा टाकून केलं जातं, अशा कर्मानं मनाची शुद्धी लवकर होते. आणि ते कर्म करताना त्या कर्माला हरिनामाची संगती दिली जाते. जे कर्म करताना हरिनामाची संगती दिली जाते ते कर्म भगवंताला अर्पण होतं. आणि या दोन्ही प्रक्रियेने मनाची शुद्धी लवकर होते. अर्थात तुम्ही आपलं विहित कर्म करा, तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करा, आणि ते कर्म देवाची पूजा म्हणून करा. मग हे कर्म देवाची पूजा ठरावी यासाठी त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. ते कर्म दिव्य बनतं, देवाला अर्पण होतं, देवाची पूजा ठरते. आणि म्हणून निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून स्वकर्माचे चोकाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि हे कर्म देवाची पूजा ठरावी, ते देवाला अर्पण व्हावं यासाठी त्या कर्माला हरिनामाची संगती द्या.
आपलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीनं करा. असं फलत्यागयुक्त केलेलं कर्म ही देवाची पूजा असते. तात्पर्य आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि हे कर्म देवाची पूजा ठरावी, देवाला अर्पण व्हावं, यासाठी याला हरिनामाची संगती द्या. ते कर्म देवाला अर्पण होतं, ते कर्म देवाची पूजा ठरते आणि या कर्माच्या पूजेने ईश्वर संतुष्ट होतो आणि त्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. कारण वैराग्य ही अंतकरणाची शुद्धी असते. येणे वैराग्य दशे ईश्वराचे वेद वसे सर्व ही नावडे जैसे वात होय. म्हणून ये पूजे रिजलेने आत्माराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. अर्थात आपलं प्रत्येक कर्म हरिनाम घेत घेत केलं तर ते कर्म देवाला अर्पण होतं, ते कर्म देवाची पूजा ठरतं. या पूजेने देव प्रसन्न होतो, त्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो, या वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती होते. आणि ही जी विरक्ती आहे तुमच्या जीवनात, निष्काम कर्मामुळे निष्काम हरिनामामुळे विरक्ती आली, तुम्हाला प्रसाद म्हणून विरक्ती दिली, ही विरक्ती म्हणजे शुद्ध चित्त असतं आणि या शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावतं. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम हे चित्तशुद्धीचं सर्वात मोठं प्रबल साधन आहे. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. अर्थात निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम हे चित्तशुद्धीचं मनशुद्धीचं सर्वात मोठं साधन आहे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि ती देवाची पूजा ठरावी, यासाठी त्याला हरिनामाची संगती द्या. ते कर्म देवाला अर्पण होईल, देवाची पूजा ठरेल आणि या पूजेने संतुष्ट होऊन देव तुम्हाला वैराग्य देईल. अर्थात तुमचं चित्त विरक्त करेल, तुमचे विकार घालवेल आणि चित्ताची विरक्ती म्हणजे त्या चित्ताला विकार सोडून गेले आणि ही चित्ताची विरक्ती ही चित्ताची शुद्धी असते. आणि अशा शुद्ध चित्तात किंवा विरक्त चित्तातच आत्मज्ञान स्थिरावतं आणि हे आत्मज्ञान तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतं, मोक्ष मिळवून देतं, पुढे संतही बनवतं. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम करा, निष्काम कर्म करा आणि निष्काम हरिनाम घ्या, तुमच्या चित्ताची शुद्धी होईल. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. बघा नामाने काय केलंय, नामाने चित्त निर्मळ केलंय, नामाने चित्त विरक्त केलंय, तिकडे निष्काम कर्माने चित्त विरक्त केलंय. म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची बेरीज म्हणजेच भक्ती. निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने तुम्हाला विरक्ती लाभते, चित्ताची शुद्धी होते आणि या शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावतं आणि हे आत्मज्ञान तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतं. आणि मग असं जे शुद्ध आत्मज्ञान आहे, हे शुद्ध आत्मज्ञान तुम्हाला प्राप्त झालं की तुम्हाला देवाची प्राप्ती झाली आणि देवाची प्राप्ती झाली की तुमच्या आयुष्याची हानी टळली, तुमच्या आयुष्याचा नाश टळला. तुमच्या आयुष्याचा नाश होते म्हणजे काय, तुमच्या जीवनात आत्मज्ञान नाहीये, तुम्ही देवाकडे पाठ फिरवली, तुम्ही देवाकडे पाठ फिरवली, देवाकडे पाठ फिरवली म्हणजे तुमचं आत्मज्ञानाने मोक्ष दुरावला आणि आत्मज्ञानाने मोक्ष दुरावणं म्हणजेच आयुष्याचा नाश होणं. आणि मग तुम्ही देवाकडे तोंड फिरवलंय, देवाची भक्ती करू लागलेत, निष्काम कर्मही करू लागलेत, याने तुमचं चित्त शुद्ध झालंय, त्या शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावलं आणि आत्मज्ञान तुम्हाला मोक्षाची प्राप्ती करून दिली, देवाची भेट घालून दिली, म्हणजे तुमच्या आता आयुष्याचा नाश टळला, आयुष्याचा नाश होणार नाही. तात्पर्य तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, का तर शुद्ध चित्तातच आत्मज्ञान स्थिरावतं आणि देवाची प्राप्ती होते. पण या चित्ताची शुद्धी करण्यासाठी देवाचं चिंतन हे सर्वात मोठं प्रबळ साधन आहे. तुकोबरा ह्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध.
अर्थात आपण बोलून गेलो की देवाच्या चिंतनानं मनाची शुद्धी होते, निष्काम कर्मानं मनाची शुद्धी होते, आणि शुद्ध मनात आत्मज्ञान स्थिर राहतं आणि आत्मज्ञानानं तुम्हाला देव भेटतो श्री गुरुच्या कृपेने. तात्पर्य, देवाच्या चिंतनानं आणि निष्काम कर्मानं तुमच्या मनाची शुद्धी होते. आता देवाचं चिंतन म्हणजे काय? तुकोबारा काय म्हणतात की हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हे देवाचं चिंतन म्हणजे काय? तर चिंतन म्हणजे ध्यान, आणि ध्यान म्हणजे आपल्या चित्ताची एकाग्रता. हे समीकरण लक्षात घ्या. चिंतन म्हणजे ध्यान, आणि ध्यान म्हणजे आपल्या चित्ताची एकाग्रता. अर्थात चित्त एकाग्र करून जे नामस्मरण घेतलं जातं त्याला चिंतन म्हणतात. तुकोबारा हेच सांगतायत की हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. तुम्ही मन एकविध करा, जसं ठाईचं बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. फायदा काय? सुखी येतो घरा नारायण. तर करून या मन एकविध. मन एकविध करा म्हणजे एकाग्र करा. मनात भगवंताच्या नामाशिवाय दुसरा विचार येऊच देऊ नका. सगळं विसरा, फक्त देवाने देवाचं नाव मनात धारण करा. हो, करून या मन एकविध. आता बोलण्याचे नाही देवाविन काही. असं एकाग्र चित्त करा आणि एकाग्र चित्तानं देवाचं नामस्मरण करा. हे देवाचं चिंतन असतंय. आणि देवाच्या अशा चिंतनानं तुमचं चित्त शुद्ध होतं, आणि शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिर राहतं, आणि श्री गुरुच्या कृपेने आम्हाला देवाची प्राप्ती होते, मोक्ष मिळतो. हे आमचं हित असते, हे आमचं खरं हित असते. आणि म्हणून नामस्मरणानं चित्त शुद्ध होतं, शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिर राहतं, आत्मज्ञानानं देव भेटतो. हे आमचं खरं हित असतंय. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आमचं हित आम्हाला कळावं. मी बोलून गेलो की आमचं हित काय, की देवाने प्रश्न विचारला की तुला इतका सुंदर नरदेह दिलाय, त्याचं काय चीज केलंस, तू काय हित केलं. मी बोलून गेलो की त्या माणसाने पोटाला हात लावला, ते म्हणला पोट भरलं, लेकरबाळ पैदा केले, घरं बांधले. देव म्हणाले हे तर कुत्रे मांजरं करतात, चिमण्या करतात, डुकरं करतात, तू त्यांच्यापेक्षा काय वेगळं केलंय? याच्यात तुझं काय हित आहे? तिथं जनावर करतायत, तुला मनुष्य देह मिळालाय. तू नारायण साध ना. मनुष्य देह तरी साधी नारायण, नाहीतरी हीन पशुवने. मनुष्य जन्म मिळाला तर नारायणाची प्राप्ती करता यावी, हे आमचं हित आहे. आणि मग हे हित कशानं साधता येतं? तर देवाच्या चिंतनाला. तुम्ही देवाचं चिंतन करा, अर्थात मन एकविध करून एकाग्र चित्तानं देवाचं नामस्मरण करा. यानं काय होईल? तुमच्या चित्ताची शुद्धी होईल. चित्त शुद्ध झालं म्हणजे विकार सोडून गेले. या शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावेल, आणि मग तुम्हाला श्री गुरुच्या कृपेने या आत्मज्ञानानं तुम्हाला मोक्ष मिळेल, देवाची प्राप्ती होईल. पुढे तुम्ही संत बनाल, आणि ह्या मोक्ष मिळणं, संतपद मिळणं, हे आमचं खरं हित असते. इथे आमच्या आयुष्याचा नाश थांबला. आम्ही मोक्षाच्या दिशेने गेलो, आम्हाला मोक्ष मिळाला, आमच्या आयुष्याचा, उर्वरित आयुष्याचा फायदा झाला. पण आम्ही देवाकडे पाठ फिरवली, मोक्षाकडे पाठ फिरवली, हरिनामाकडे पाठ फिरवली, विषय भोगातच चरत राहिलो, नश्वर वस्तूच्या संग्रहात आयुष्य खर्च केलं, द्रव्यार्जनात आयुष्य खर्च केलं, पद आणि प्रसिद्धीत आयुष्य खर्च केलं, तर आमच्या आयुष्याचा नाश झाला. मग तुकोबारा म्हणतात इथून मागचं गेलं ते गेलं, ते विसरा, ते टाका. इथून पुढच्या तरी आयुष्याचा नाश करू नका. त्यासाठी मुखानं देवाच्या नामाचं चिंतन करा, निष्काम कर्म करा. फायदा काय होईल? चित्ताची शुद्धी होईल. या शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावेल. हे आत्मज्ञान तुम्हाला देवाची प्राप्ती करून देईल, आणि देवाची प्राप्ती हेच आमचं खरं हित असतंय. आणि म्हणून देवाचं चिंतन करा
आणि म्हणून महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आता महाराज म्हणतात मी फार वेळ झालो बोलतोय, तुम्हाला सांगतोय, उपदेश करतोय की एखादा व्यापारी असतो, तो व्यापारी व्यापार का करतो? एखादा व्यावसायिक असतो, धंद्यावाला असतो, तो धंदा का करतो? व्यवसाय का करतो? तर त्यातून आम्हाला पुरेसा नफा मिळावा आणि व्यवसायातून नफा मिळणं हे आमचं हित असते. धंद्याच्या हद्दीपर्यंत, परमार्थात नाही, धंद्याच्या हद्दीपर्यंत. तुम्ही धंदा करतायत, व्यवसाय करतायत, व्यापार करतायत आणि त्यात तुम्हाला सारखा तोटाच होत गेला, तुमचं हित झालं का? नाही ना, अहित झालं. व्यवसायामधून तुम्हाला नफा मिळावा हे तुमचं हित आहे. तसं मनुष्य जन्माला आलात तर या शरीराच्या सहाय्याने तुम्ही तुमचं काहीतरी हित करून घ्यावं. मी तुम्हाला काय फार शिकू म्हणले शहाणपणा, किती बार सांगू? जसा व्यापारी व्यापार करून त्या व्यापारातून नफा मिळवतो आणि आपलं हित करतो, तसे शरीर आहे, या शरीरातून काही नफा मिळवा आणि आपलं हित करून घ्या. हे तुकोबार आपल्या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात की तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. आपलं शरीर हे एक मुद्दल आहे. कुठलाही व्यापारी एखादा व्यापार टाकताना त्याच्यापाशी मुद्दल असतं. त्या मुद्दलानं व्यापार सुरू केला, त्यातून तो नफा काढतो, नफा पुन्हा व्यापारात गुंतवतो आणि त्याचा व्यापार हळूहळू मोठा होतो, वाढत जातो. त्याच्या व्यापाराची वाढ झाली, त्याला प्रमोशन मिळालं व्यापारात, नफ्यावर नफा, नफ्यावर नफा, त्याला प्रमोशन मिळालं, व्यापार वाढला. आपलं शरीर हे एक मुद्दल आहे आणि या मुद्दल शरीरानं जर निरंतर रामनाम घेतलं तर हे रामनाम या मुद्दलावर मिळवलेलं व्याज आहे. बरं काय नाही का? आमचं शरीर हे एक मुद्दल आहे, भांडवल एक मुद्दल आहे आणि या शरीरानं जर नियमित निरंतर रामनाम घेतलं तर हे रामनाम या मुद्दलावर, या शरीरावर मिळवलेलं व्याज आहे. आणि हा व्याज म्हणजे आमचा नफा आहे, आमचं हित आहे. आता हेच रामनाम या शरीरानं सकाम भावनेने घेतलं तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. पण हेच रामनाम या शरीरानं निष्काम भावनेने घेतलं तर त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. आणि मनुष्याने आपल्या जीवनात सकाम भावनेने नाही, निष्काम भावनेने नाही, रामनामच घेतलं नाही तर त्याला नरकाची प्राप्ती होईल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की कामाचे निबळे विशेष हु पायसळे, त्या विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. काय म्हणतात ज्ञानोबा? कामाचे निबळे विशेष उपाय सळे, त्या विषय ना स्वर्गू मिळे ना उद्धर येतो. हे शरीर मुद्दल आहे. या मुद्दल शरीरानं जर सकाम भावनेने रामनाम घेतलं तर त्याला स्वर्ग मिळेल. पण याच शरीरानं जर रामनाम निष्काम भावनेनं घेतलं तर त्याला मोक्ष मिळेल. पण या शरीरानं रामनाम सकामय नाही, निष्काम नाही, कोणत्याच भावने नाही, अर्थात रामनामच घेतलं नाही तर तो सरळ नरकाला जाईल. आणि तो सरळ नरकाला जाणं हा आयुष्याचा नाश असतो. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो, तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. तुम्ही रामनाम घ्या, निष्काम कर्म करा, तुमचं आयुष्य सत्कारणी लागेल, तुम्हाला देव भेटेल. आणि म्हणून तुकवार म्हटलं की जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले. मी बोलून गेलो
पुन्हा एकदा सांगतो. तुकोबराय काय म्हणतात की जन्मायोनी काय केले तू मुद्दल गमावले. मुद्दल गमावलं म्हणजे नरकाला जाणं, आयुष्याचा नाश करणं. मी पुन्हा सांगतो की शरीर एक मुद्दल आहे. या शरीरानं जर सकाम भावनेने रामनाम घेतलं मनुष्य स्वर्गाला जाईल. या शरीरानं निष्काम भावनेने रामनाम घेतलं मनुष्य मोक्षाला जाईल. पण या शरीरानं सकामाने निष्कामाने कोणत्याच भावनेने रामनामच घेतलं नाही तर तो सरळ नरकाला जाईल. याला तुकोबाराय म्हणतात की जन्मा येऊन काय केले तू मुद्दल गमावले. मुद्दल गमावले. एखाद्या सावकाराने एखाद्याला पैसे दिले आणि समोरचा लबाड निघाला, व्याज तर दिलं नाही पण मुद्दलही बुडवलं. मग सावकार पाय पडतोय, बाबा राहिलं व्याज पण मुद्दल तरी दे. मग थोडंफार मुद्दल किंवा सगळं मुद्दल मिळतं, सौदा तुटतो, व्याज बुडायला. मग या मनुष्य जन्माला आलोय, आम्हाला राहिलं व्याज मिळायचं. रामनाम हे व्याज आहे. या रामनामानं सकामतेने घेतलं तर स्वर्ग आहे, निष्कामतेने घेतलं तर मोक्ष आहे. पण आम्ही निरंतर रामनाम घेतलं तर सकाम भावनेने घेतलं तर स्वर्ग आहे, निरंतर रामनाम निष्काम भावनेने घेतलं तर मोक्ष आहे. पण निरंतर रामनाम नाही घेण्यात आलं तर किमान मधून मधून तर रामनाम घ्या. म्हणजे या रामनामाने मुद्दल नरदेह तरी तुम्हाला मिळेल, अन्यथा तुम्ही नरकाला जाल. जन्मायोनी काय केले तू मुद्दल गमावले. मुद्दा लक्षात आला. शरीर एक मुद्दल आहे. या शरीराने घेतलेलं रामनाम हे एक व्याज आहे. निरंतर रामनाम घेतले पण सकाम भावनेने घेतले स्वर्गाला जाल. निरंतर रामनाम घेतले पण निष्काम भावनेने घेतले मोक्षाला जाल. पण कधी कधी रामनाम घेतले स्वर्ग मोक्ष मिळणार नाही, पुन्हा मनुष्य जन्म मिळेल. कधी कधी रामनाम घेतले मनुष्य जन्म मिळेल. पण कधीच रामनाम घेतलं नाही नरकाला जाल. स्वर्ग आणि मोक्ष आणि उद्धार तर लांब राहिला, नरकाला जाल. याला ज्ञानाबाई म्हणतात कामाचे निबळे विशेषी उपाय सळे, त्या विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धार येतो. आणि म्हणून जन्माला एवढं तरी रामनाम घ्यावं की त्या रामनामाच्या बळावर तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळेल. इतकं तरी रामनाम घ्यावं. आणि रामनामच नाही घेतलं तुम्ही नरकाला जाल. नरकाला जाणं म्हणजे मुद्दल गमावणं. याला तुकोबाराय म्हणतात आयुष्याचा नाश होणं. अहो एवढं तरी रामनाम घ्या किंवा एवढं तरी चांगलं वागा ना की पुन्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळावं, पुन्हा मनुष्य जन्म मिळावा. एवढं तरी सत्कर्म करा, एवढं तरी रामनाम घ्या ना. पण सत्कर्म केले नाही, रामनामच घेतलं नाही तर मनुष्य जन्मही मिळत नाही, आम्ही नरकाला जातो. कामाचे निबळे विशेषी उपाय सळे, त्या विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धार येतो. तुम्ही रामनामच घेतलं नाही तर स्वर्ग नाही, मोक्ष नाही आणि पुन्हा मुद्दल मनुष्य जन्म नाही. जन्मायोनी काय केले तो मुद्दल गमावले. रामनामच घेतलं नाही तर पुन्हा मनुष्य जन्म नाही, स्वर्ग आणि मोक्ष तर सोडाच, तुम्ही नरकाला जाता. हा आयुष्याचा नाश असतो. मग या आयुष्याचा नाश होऊ नये यासाठी काय करायचं. या शरीररूपी मुद्दलावर, या शरीररूपी मुद्दलानं घेतलेलं रामनाम हे व्याज आहे. निरंतर रामनाम घेतलं पण सकाम भावनेने स्वर्गाला जाल. निरंतर रामनाम घेतलं पण निष्काम भावनेने मोक्षाला जाल. पण कधी मध्ये रामनाम घेतलं मनुष्य जन्म मिळेल, कधीच घेतलं नाही नरकाला जाल. मग निरंतर रामनाम घ्या ना, निष्काम भावनेने घ्या ना, मोक्षाला जाल. याला तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय शिकवावे. करा काय फार शिकवावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार. की बाबानो एखादा व्यापारी धंदा टाकतो, धंदा टाकल्यानंतर त्या धंद्यातून खूप नफा काढतो. अर्थात इमानदारीने, जोडणे धन उत्तम व्यवहार आहे, इमानदारीनेच नफा काढतो. नफ्याने आपला विकास करून घेतो, नफ्याने विकास करून घेतो, धंदा वाढतो. व्यवसायातून नफा मिळवला हे त्याचं हित आहे. तसं शरीररूपी व्यवसायानं यांनी रामनाम घेतलंय या शरीरानं. हे रामनाम या शरीरानं निरंतर घेतलंय, निष्काम घेतलंय तर देव भेटतो. व्यापाऱ्याचा पैसा मिळाला हा नफा आहे. आम्हाला निरंतर रामनामानं देव भेटलाय हा शरीररूपी व्यापाराचा नफा आहे आणि हे आमचं हित आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अरे फार शिकवायची गरज काय म्हणले तुम्हाला. फार सांगायची गरज नाही. हे शरीर आहे, हे मुद्दल आहे,
याला निरंतर रामनाम घ्यायला हवा, निष्काम भावनेने घ्यायला हवा. तुम्हाला देव भेटेल. देव भेटणं हा आमचा नफा आहे, हे आमचं हित आहे. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. एक बाई होती, तिच्याजवळ फक्त 8 आण्याचं भांडवल होतं. उदाहरण सांगतो, आपला वेळ संपत आला. 8 आण्याचं भांडवल होतं. तिने रोज बाजारात जावं, त्या 8 आण्याची भाजी घ्यावी आणि ती दामदुपटीने विकावी आणि 8 आण्याचे 16 आणे करावेत. घरी यावं, वर आलेला 8 आण्याचा नफा घर खर्चात खर्च करावा, उरलेले 8 आणे तसेच ठेवावेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी बाजारात जावं, 8 आण्याची भाजी घ्यावी, 8 आण्याचे 16 आणे करावेत, आलेले वरचे 8 आणे घरात खर्चावेत, पुन्हा 8 आणे ठेवावेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी बाजारात जावं, 8 आण्याची भाजी घ्यावी, 16 आणे करावेत, दामदुपटीने विकावं. हा तिचा क्रम खूप दिवस चालला. पण एकदा दिवाळीमध्ये आली आणि लेकरं म्हणले, आई आम्हाला टिकल्या पिस्तूल घेऊन दे ना. आता मायाच्या पोटी तिने 1 आण्याचा टिकल्यान पिस्तूल घेऊन दिला. आता 8 आण्यातून 1 आना गेला, खाली किती उरले? 7 आणे. दुसऱ्या दिवशी बाजारात गेली, 7 आण्याची भाजी घेतली, दामदुपटीने विकली. तिचा नियम दामदुपटीने विकायचं. 7 आण्याचे किती झाले? 14 आणे. 14 आण्यातून घरी आले, 8 आणे खर्चायचे, हा नियम. 8 आणे गेले, 14तून 8 गेले, खाली उरले 6. पुन्हा 6 आणे घेतली, दुसऱ्या दिवशी बाजारात गेली, दामदुपटीने विकले, किती आले? 12 आणे. पुन्हा घरी आली, 12 आण्यातले 8 आणे खर्चले, खाली किती उरले? 4 आणे. पुन्हा 4 आणे गेली, पुन्हा बाजारात गेली दुसऱ्या दिवशी, 4 आण्याचे 8 आणे केले, 8 आणे घरी घेऊन आले, 8 आणे संसारात खर्चले, खाली काय उरलं? 0. जन्मायूने काय केले तुवा मुद्दल गमावले. त्या बाईचं मुद्दल संपलं. तसं तुमचं मुद्दल संपतं. तुमचं मुद्दल संपणं म्हणजे तुम्हाला या मनुष्य देहावर पुन्हा मनुष्य जन्म न मिळणं, म्हणजे तुमचं मुद्दल संपलं. जन्मायूने काय केले तुवा मुद्दल गमावले. मनुष्य जन्म मिळालाय तर पुन्हा मनुष्य जन्म तरी मिळावा. राहिला मोक्ष आणि स्वर्ग, किमान मनुष्य जन्म तरी मिळावा. इतकं तरी हरिनाम घ्या आणि इतकी तरी सत्कर्म करा, पुन्हा मुद्दल मनुष्य जन्म मिळेल. पण सत्कर्म केले नाही, मुखानं नामच घेतलं नाही, तर स्वर्ग आणि मोक्ष तर सोडा, पुन्हा मनुष्य जन्मही सोडा, तुम्ही नरकाला जाल. याला तुकोबारा म्हणतात की जन्मा येऊन काय केले तुला मुद्दल गमावले. या मुद्दल शरीरावर पुन्हा मुद्दल मनुष्य देह तरी मिळावा, इतकं तरी चांगलं वागा आणि हरिनाम घ्या, मनुष्य जन्म मिळेल. पण थोडे चांगले वागले नाही, थोडे हरिनाम घेतलं नाही, तर मुद्दल मनुष्य जन्म तर मिळत नाहीच. स्वर्ग आणि मोक्ष तर सोडाच, तुम्ही सरळ नरकाला जाता. याला तुकोबारा म्हणतात की जन्मा येऊन काय केले तुवा मुद्दल गमावले. आणि हा धंद्यातला घाटा असतो, व्यवसायातला घाटा असतो, हा शरीराचा घाटा आहे. शरीर मिळाले, या शरीराने पुन्हा शरीर तरी मिळावं, हा नफा आहे. पण शरीर मिळाले, या शरीराने पुन्हा शरीरच मिळत नाही, नरकाला जाता, हा या शरीररूपी व्यवसायातला घाटा आहे. मग तुकोबारा म्हणतात की छोट्या नफ्यावर काय समाधान मानता? पुन्हा शरीरावर शरीर काय मिळवता? तुम्ही निरंतर अखंड रामनाम घ्या, निष्काम भावनेने घ्या ना, तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि मग या शरीर व्यापारातून तुम्हाला फार मोठा नफा झाला, या शरीराने तुम्हाला मोक्ष मिळवून दिला या रामनामाच्या बळावर. हा तुमचा फार मोठा नफा आहे आणि हा फार मोठा नफा तुमचं हित आहे. आणि म्हणले व्यापार, या शरीराचा व्यापार करा ना म्हणले. मग मी तुम्हाला काय शिकवून म्हणले? पुन्हा पुन्हा शरीराचा व्यापार करा, खूप रामनाम घ्या, निष्काम भावनेने घ्या, मोक्ष मिळवा, हा मोठा नफा आहे, हे तुमचं हित आहे. आणि म्हणून तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आपण अभंगाचा यथामती भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकाळच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अर्थात मनुष्य जन्मातून आपलं प्रमोशन हवं. समजा तुम्ही नोकरीचा व्यापार करतायत किंवा बाहेरचा कोणी धंदा एखादा दुकानाचा व्यापार करतो, दुकानदाराची काय इच्छा आहे? व्यापार वाढावा, हा त्याचा नफा आहे किंवा हित आहे. नोकरीला वाटतं प्रमोशन मिळावं, हा त्याचा नफा आहे किंवा हित आहे. तसं मनुष्य जन्मातून आम्हाला प्रमोशन मिळावं, अर्थात आम्ही मुक्त व्हावं, स्वर्ग, जनलोक, तपलोक, महिरलोक, कैलास, वैकुंठ इथं तरी जावं. राहील याच्या पुढे अजून जाता आलं तर आनंदाचे, मोक्ष मिळवावा. त्याच्या पुढे जाता आलं संतपद मिळवावं. मनुष्य जन्मातून सफल व्यापार करणं म्हणजे मुक्ती मिळवणं, हा सफल व्यापार आहे, हे खरं हित आहे. मनुष्य जन्मातून प्रमोशन मिळवा, राहिली मुक्ती. पण स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महिरलोक, ब्रह्मलोक
कैलास वैकुंठ एवढं तर निदान मिळवा. मोक्ष मिळवता आला, संतपद मिळवता आला तर आनंदच आहे, फार मोठं प्रमोशन आहे. पण किमान ही खालची बारकी तरी प्रमोशन मिळवा, जनलोक तपोलोकाची, कैलास वैकुंठाची. मनुष्य जन्मातून प्रमोशन मिळावं. तुम्ही रिव्हर्शन मिळालं म्हणजे नरकाला गेले, नरकाला गेले म्हणजे आयुष्याचा नाश झाला. प्रमोशन मिळालं म्हणजे जन्माचं हित झालं. मुद्दा लक्षात घ्या. मनुष्य जन्मातून अखंड राम नाम, निष्काम कर्म आणि निष्काम कर्म केले. मनुष्य जन्मातून तुम्ही मोक्ष मिळवला, हित झालं. पण निष्काम कर्म केलं नाही, निष्काम हरिनाम घेतलं नाही, तुमची अधोगती झाली, नरकाला गेले, हा आयुष्याचा नाश. हा टाळा. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. अधोगतीला जाणं, नरकाला जाणं, हाच आयुष्याचा नाश, हा टाळा. आणि म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आमचं खरं हित काय, की आम्हाला अशी प्राप्ती व्हावी की त्या प्राप्तीने आम्हाला कधी सोडू नये. देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. बरोबर आहे. देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. तुम्हाला अशी वस्तू मिळावी की जी तुम्हाला कधीच सोडून जात नाही. कोणत्या देशात, कोणत्या काळात ती वस्तू तुम्हाला कधीच सोडत नाही. अशी वस्तू मिळावी की जी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. आणि ती अशी एकच वस्तू आहे, ते आहे मोक्ष, ते आहे हरिपद, ते आहे संतपद. ज्याला ज्ञानोबा म्हणतात की देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. हे मोक्ष आहे, अर्थात आत्मलाभ आहे. आणि आत्मलाभासारखं गोमटं काही नसतं. आत्मलाभासारखे गोमटे काही न देखे. म्हणून भोगविषय की हरिजेना. आम्हाला आत्मलाभ व्हावा, आम्हाला अर्थात मोक्ष मिळावा, अर्थात हरिपद मिळावं, किंवा त्याच्या पुढचं संतपद मिळावं, हे आमचं खरं हित आहे. आणि हे हित कशानं होतं, तर अखंड निष्काम हरिनाम आणि अखंड निष्काम कर्म केल्यानं. का, तर निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामानं आमच्या चित्ताची शुद्धी होते. या शुद्ध चित्तात आत्मज्ञान स्थिरावतं. या शुद्ध चित्तात देव राहायला येतो. शुद्ध चित्त म्हणजे निर्मळ चित्त. शुद्ध चित्तात देव राहतो, आत्मज्ञान राहतं. आणि हे आत्मज्ञान आम्हाला देवाची प्राप्ती करून देतं. आणि त्या शुद्ध चित्तात देवही राहायला येतो. काय काय गोष्टी घडल्या, निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यानं विकार सोडून गेले, अर्थात चित्ताची शुद्धी झाली. चित्ताची शुद्धी झाली की तिथं आत्मज्ञान येतं आणि स्थिरावतं. हे आत्मज्ञान आम्हाला देवाची प्राप्ती करून देतं. आणि देवाची प्राप्ती हे आमचं खरं हित असतं. आणि म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुमचं कल्याण होईल. सातत्यानं एकांतात असो, लोकांतात असो, घरात असो, कुठं असतो, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मनाला एकविध करा, एकाग्र करा. एकाग्र चित्तानं भगवंताचं अतिशय आवडीनं नामचिंतन करा. या नामचिंतनानं तुमचं चित्त भगवत स्वरूपच बनेल. चिंतने तदरूपता. चित्ताने अखंड नाम घेतलं की चित्त भगवंताचा आकार धरतं आणि ते भगवत स्वरूप बनतं. शिवाय अखंड नामचिंतनानं चित्त एकाग्र करून अति आवडीनं भगवंताचं नामचिंतन केलं तर तुम्हाला विकार सोडून जातात. अंतःकरणाची शुद्धी होते. शुद्ध मनात आत्मज्ञान स्थिरावतं. आणि तुम्हाला आत्मज्ञान झालं की श्री गुरुच्या कृपेने भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताची प्राप्ती हे आमचं खरं हित असतं. आणि म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. असा भगवंत आम्हाला प्राप्त झाला की आमचं मागचं आयुष्य नाश पावलं ते पावलंय, इथून पुढचं आयुष्य नाश पावत नाही. आणि मग पुढचं तरी आयुष्य नाश पावू नये यासाठी निष्काम कर्म करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. आणि तुकोबारा म्हणतात की आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.